मित्रांनो, मागच्या वेळी आपण वचनवरचे हे पहा आपण वचन टॉपिक संपवले होता. वचनवरचे पी वायकू संपलेले आहेत आपण. प्रिव्हियस इयर प्रश्न. ह्यावेळी आपण काय करणार आहेत? थेअरी भाग कव्हर करणार आहेत. तर चला सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. हे पहा, त्यांनी एक वचन आणि अनेक वचन हे पहा दोन भाग दिले त्यांनी, एक वचन हे अनेक वचन. आता इथं पहा नियम काय आहे? आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन ए होते. हे पहा शब्द कोणते ते? सर्व पुल्लिंगी. आणि त्यांच्या शेवटी आचा उच्चार होतोय. हे पहा कुत्रा, सहसा, मुलगा, आंबा, रस्ता, फळा. हे पहा यांच्या शेवटी आचा उच्चार होतोय. कारांत याचा अर्थ काय होतो? हे पहा कारांत याचा अर्थ काय होतो? शेवट. ज्या शब्दाचा शेवट आ आहे आणि तो शब्द काय? पुल्लिंगी. आता पहा पुल्लिंगी कसं ओळखायचा? त्या शब्दाला तो लागला पाहिजे. हे पहा इथं पहा तो कुत्रा, परत काय? तो ससा. ज्या शब्दांना आपण दर्शवताना तोचा उच्चार करतो त्यांना म्हणतात पुल्लिंगी. आता इथं पहा कुत्रा काय? पुल्लिंगी. कुत्राचे अनेक वचन काय होईल? एकारांत. हे पहा आचे काय होतंय? एकारांत. म्हणजे कुत्रा. आता पहा कुत्राचे अनेक वचन काय झालं? कुत्री. याचे काय होतंय? एचा उच्चार होतोय शेवटी. आता पहा सहसाचे काय होतंय? सहसे. इथं एचा उच्चार होतोय. हे पहा आपण काय बघतोय? वचन बघतोय. आचा उच्चार काय होतोय? ए होतोय. आचा उच्चार काय होतोय? एकारांत. हे पहा कुत्रा, कुत्रे. हे पहा शेवटी एचा उच्चार होतोय. चला बघू आपण असेच काहीतरी अजून नवीन शब्द. हे पहा कुत्राचे अनेक वचन काय झालं? कुत्रे. हे पहा सहसाचे अनेक वचन काय झालं? ससे. मुलगाचे मुलगे. हे पहा मुलगाचे काय? आकारांत आणि मुलगे काय? एकारांत. तर पहा आंबा, आंबे. रस्ता, रस्ते. फळा, फळे. हे पहा तो घोडा. घोडाचे काय होईल? घोडे. तो लांडगा. त्याचे काय होईल? लांडगे. तो राजा. त्याचे काय होईल? अनेक वचन राजा. हे पहा मळा, मळी. तो दिवा, दिवे. तो कोल्हा. तोच काय आलं? कोल्हे. हे पहा फक्त राजा लक्षात घ्या. हे पहा राजाचे काय होईल? राजाच राहील. हे थोडं अपवाद आहे. हे पहा नियमाला काय? अपवाद आहे. हा हे पहा काही गोष्टी अपवाद लक्षात ठेवत चला. हे पहा हा पहिला नियम होता आपला. चला दुसरा नियम. हे पहा आकारांत शिवाय. हे पहा दुसरा नियम काय? आकारांत शिवाय इतर पुल्लिंगी नामाची रूपे दोन्ही वचनात सारखेच असतात. हे पहा आता आकारांत शेवटी राहणार नाही. उच्चार काय? आ असा होणार नाही. तर उच्चार काय होईल? तुम्हाला इथं शेवटी उच्चार काय दिसेल? अ दिसेल, उ दिसेल. आकारांत शिवाय म्हणजे आ येणार नाही. पण शब्द कसे राहतील तुमचे? पुल्लिंगी राहतील. हे पहा तो देव. उच्चार काय येत आहे? हे पहा देवचे उच्चार काय येत आहे? शेवटी अचा उच्चार येतोय. त्याचे काय राहणार दिसणे? दोन्ही वचनात सारखे. देवचे अनेक वचन काय येणार आहे? देव. आता इथं पहा उंदीर. उंदीरचे अनेक वचन. हे पहा तो उंदीर. शेवटी अचा उच्चार होतोय. उंदीरचे काय राहील? उंदीर. कवीचे अनेक वचन काय राहील? कवी. हे पहा आता शत्रू. शत्रूचे अनेक वचन शत्रू. उकारांत आहे. उकारांताचे पण काय होईल? उकारांतच होईल. शत्रूचे शत्रू. लाडूचे काय होईल? लाडू. कागदचे अनेक वचन कागद. तेलीचे अनेक वचन तेली. गहूचे अनेक वचन गहू. मधचे अनेक वचन
मध. चिकूचे अनेक वचन चिकू. रुमालचे अनेक वचन रुमाल. बैलचे अनेक वचन बैल. हे पहा, फक्त पुल्लिंग पाहिजे, त्याच्या शेवटी जर आच्या उच्चारात असेल त्याचे अनेक वचन ए होतं, आणि समजा पुल्लिंग असेल शेवटी अ किंवा उच्च उच्चार असेल तर ते काय राहतं, सारखं येतं दोघं वचनात. फक्त हा नियम लक्षात ठेवायचा. पुल्लिंगाच्या बाबतीत हे 2 नियम आपण बघितले. आता पहा पुढे नियम पहा. पहिला सुरुवातीला काही अकारांत. आता पहा, अकारांत म्हणजे काय, शब्दाचा शेवट अ झालेला आहे. स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन. हे पहा, स्त्रीलिंगी शब्द आहेत. आता अनेक वचन काय होतंय, आकारांत. काय होतंय, आकारांत होते. तर काहींचे इकारांत होते. आता हे पहा, काहींचं काय होतंय, इकारांत होते. परत य नंतर ई आल्यास उच्चार यचा लोप होतो. हे पहा, त्यांनी काय म्हटलं, य नंतर ई आल्यास उच्चारात यचा लोप होतो. समजा आता पहा, गाय काय दिलंय त्यांनी, गाई. हे पहा, गाई शब्द असं लिहिता येणार नाही मला. मी काय लिहिल, गाई. हे पहा, इथं दुसरी लंटी देणे याचा अर्थ काय, हा ई जोडणे. आता पहा, सोयी शब्द त्यांनी दिलाय, हा सोयी शब्द पहा. हे पहा, असा येईल तो. आता पहा, आपण काय करू, थोडंसं आता पूर्ण शब्द बघू. हे पहा, वेळ, त्याचे अनेक वचन काय आलं, वेळा. अकारांताचे काय झालं, आकारांत. बहीण, बहीणचे अनेक वचन काय झालं, बहिणी. हे पहा, इथं इकारांत झालं, बहीणचे हा नियम लागला. अकारांताचे काय झालं, हा इकारांत झाला. हे पहा, हा पहिला नियम, हा दुसरा नियम. आता पहा, वीटचं काय होतंय, विटा. पहिला नियमात बसला, अच आ झालं. विहीर, विहिरीचे अनेक वचन विहिरी. हे कोणत्या नियमात बसलं, 2 नंबरच्या नियमात बसलं. सून, सुना. पहिल्या नियमात बसला. म्हैस, म्हशी. दुसऱ्या नियमात बसला. हे पहा, म्हैस म्हशी. ईचा उच्चार होतोय. हा पहा, ईचा उच्चार झाला, हा दुसऱ्या नियमात बसला. तर पहा, माळ, माळचं काय झालं, माडा. हे पहा, हा पहिल्या नियमात बसला, अच्या आ होतोय. पाल, पालचे अनेक वचन काय होईल, पाली. हा काय झाला, दुसऱ्या नियमात बसला. हे पहा, 2 नियम आहेत स्त्रीलिंगी. स्त्रीलिंगीचे अकारांताचे काय होतं, आकारांत. हा पहिला नियम. दुसरा आहे अचे काय होतं, ई. हा दुसरा नियम झाला. आता पहा अजून स्त्रीलिंगी. आकारांत स्त्रीलिंगी तत्सम नामाचे अनेक वचन एक वचनासारखे राहते. आता पहा, आकारांत स्त्रीलिंगी. आ दिसला, भाषा. आचा उच्चार होतोय. इथं दिशा, आचा उच्चार होतोय. पूजा, आचा उच्चार होतोय. हे पहा, इथं सर्व जेवढे शब्द आहेत ना ते कसे आहेत, स्त्रीलिंगी. स्त्रीलिंगी आहेत, परत आकारांत आहेत. हा, आता पहा, त्या नामांचे अनेक वचन काय होते, एक वचनासारखे. म्हणजे पहा, सेम राहील. आजच्या काय राहील, आकारांतच राहील. हे पहा, आता इथं भाषाचे अनेक वचन काय होतंय, भाषा. दिशाचे अनेक वचन दिशा. पूजाचे अनेक वचन काय होते, पूजा. आज्ञा, आज्ञा. सभा, सभा. विद्या, विद्या. व्याख्या, व्याख्या. माया, माया. हे पहा, हे काय सर्व स्त्रीलिंगी आहेत. स्त्रीलिंग म्हणजे काय, त्यांना आपण ती म्हणून दर्शवणार आहेत. हे पहा, ती भाषा. हे पहा, ती भाषा, ती दिशा, ती पूजा, ती आज्ञा, ती सभा. हे पहा, सर्वांना आपण काय लावणार आहेत, ती. ती माया. आपण त्याला तो माया म्हणणार आहेत का, नाही. हे पहा, ज्यांना ज्यांना ती लागतं त्यात आपण काय म्हणतो, स्त्रीलिंगी. आणि स्त्रीलिंगीमध्ये जर आकारांत असेल त्यांचे अनेक वचन पण काय येतं, आकारांत. हे पहा, आता इथं
ई कारांत नामाचे अनेक वचन या कारांत होते. त्यांनी काय म्हटलं? ई कारांत एकच नियम दिलाय, त्याचे काय होते? या कारांत. फक्त पहा अपवाद काय? देवी, दासी, दृष्टी, लेणी. हे पहा याला अपवाद का? हे पहा हे IMP भाग आहे. पहा IMP भाग आहे. देवी, दासी, दृष्टी, लेणी. तुम्हाला जर विचारलं ना, देवी याचे अनेक वचन सांगा, हे पहा देवीचे अनेक वचन सांगा, तर काय सांगायचं? हे पहा त्यांनी काय दिलंय? देवी, दासी, दृष्टी, लेणी यांचे अनेक वचन. हे पहा एक आपण काय करू, याला थोडं कणी नंतर थोडंसं याला तुम्ही एक्सप्लेन करतो, फक्त आपलं पहिले हे होऊ द्या. हे पहा नदीचे अनेक वचन काय झालं? नद्या. काठीचे अनेक वचन काय झालं? काठ्या. हे पहा नदी, नद्या, काठी, काठ्या. बीचे अनेक वचन काय झालं? बिया. भाकरीचे अनेक वचन काय झालं? भाकऱ्या. स्त्रीचे अनेक वचन काय झालं? स्त्रिया. लेखणीचे अनेक वचन काय झालं? लेखण्या. बाटलीचे अनेक वचन काय झालं? बाटल्या. सुरीचे अनेक वचन काय झालं? सुऱ्या. हे पहा प्रत्येक ठिकाणी ईचा उच्चार होत आहे, पण अनेक वचन होतं ना, काय होतंय? या. हा एक नियम आहे. चला आता आपण काय करू, हे जे अपवादवाले आहेत हे बघू. हे पहा अपवादवाले बघू आपण 2 मिनिटं. हे पहा इथं देवी, दासी, दृष्टी, लेणी यांचे तुम्ही हे पहा देवीचे देव्या करू शकत नाहीत, परत दासीचे तुम्ही दाशा करू शकत नाहीत. हे पहा याच्यावर प्रश्न भरपूर वेळा विचारले गेले आहेत. हे पहा अपवादवरती जास्त प्रश्न राहतात तुमचे. देवीचे तुम्ही देव्या करू शकत नाहीत, परत दासीचे तुम्ही दाशा करू शकत नाहीत, दृष्टीचे तुम्ही दृष्ट्या करू शकत नाहीत, परत लेणीचे तुम्ही लेण्या करू शकत नाहीत. हे 4 शब्द लक्षात ठेवा, त्यांचे अनेक वचन होत नाही. नाहीतर परीक्षेत तुम्ही इथं ई कारांत आहे म्हणून तुम्ही काय करणार? या कारांत बघून घेणार. हे पहा ऑप्शनमध्ये तुम्हाला देव्या पण शब्द दिसेल, देवीचे जर विचारलं तर तुम्हाला दाशा पण शब्द दिसेल. हे पहा ते शब्द कृपया करू नका, व्यवस्थित लक्ष द्या. आता पहा इथं काय दिलंय? उकारांत श्रीलिंगी नामाचे अनेक वचन वाव होते. हे पहा आपण पाहतोय फक्त श्रीलिंगी. आता पहा श्रीलिंगी पाहतोय, पण उकारांतचे काय होणार आहेत? वाकारांत. हे पहा सासू, सासूला काय म्हणणार आपण? ती सासू. सासूचं काय झालं? सासवा. जाऊचं काय झालं? जावा. पिसूचं काय झालं? पिसवा. जडूचं काय झालं? जडवा. हे पहा जडूचं काय झालं? जडवा. उचं काय झालं? उवा. हे पहा हे शब्द फार महत्वाचे आहेत. हे पहा यांच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न येऊन गेलाय. सासू, सासवा, जाऊ, जावा, पिसू, पिसवा, जडू, जडवा, उवा. हे पहा आता अपद याच्यामध्ये कोण कोण आहेत? हे पहा अपदवरती जास्त भर द्या. वाढू, वाढूचे जर अनेक वचन विचारलं, हे पहा इथं कारांत होतंय, उच्च उच्चार होतंय, तुम्ही याचे वाढवा करत बसू नका. तुम्हाला तिथं ऑप्शनमध्ये वाढवा पण दिसेल, तो करू नका. परत तुम्ही वस्तूचे अनेक वचन वस्तू वा करत बसू नका, वस्तूचे वस्तूच राहील. परत बाजूचे अनेक वचन काय येईल? बाजवा. असं म्हणू नका. बाजूचे अनेक वचन काय येईल? बाजू. हे पहा चुकायचे नाही. वाढू, वस्तू, बाजू. तुम्हाला कधी कधी असा पण प्रश्न विचारला येईल, खालील नियमात बसणारा शब्द न बसणारा शब्द ओळखा. हे पहा पहिला ऑप्शन तुम्हाला काय राहील? हे पहा सासू राहील. दुसरं ऑप्शन जाऊ राहील. तिसरं ऑप्शन तुम्हाला ऊ राहील. आणि चौथा ऑप्शन तुम्हाला वाढू राहील. हे पहा असं विचारायला तुम्हाला बऱ्याच वेळा, नियमात बसणारा न बसणारा शब्द सांगा. हे पहा कोणता नियमात बसत नाही? हे पहा नियमात कोणता बसत नाही? तर हा नियमात बसत नाही. सर्व काय नियमात बसणारे शब्द आहेत. हे पहा असा पण प्रश्न विचारलेला आहे PSI स्टॅक कंबाईनला. हे पहा पोलीस भरतीमध्ये पण याच्यावरती असाच प्रश्न तयार केला जाऊ शकतो. त्याच्यामुळे अपवादवरती जास्त लक्ष द्या. अपवादवरती जास्त लक्ष द्या. आता इथं पहा नपुंसकलिंगी
नपुंसकलिंगी म्हणजे काय? दर्शवताना आपण काय वापरतो ते. आता पहा ई कारांताचे काय होतं? ई कारांत नामाचे अनेक वचन तेच राहते. आता पहा शब्द आहे नपुंसकलिंग, ई कारांत राहील, त्याचे अनेक वचन करताना पण ई कारांत तुम्हाला दिसेल. आता हे पहा पाणीचे अनेक वचन काय होणार आहे? हे पहा पाणी. हे पहा इथं ईचे उच्चार होते. पाणीचे अनेक वचन काय होईल? पाणी होईल. त्यांनी म्हटलेलं आहे. हे पहा ई कारांत झाला, इथं पण ईचे उच्चार होते, इथं पण ईचे उच्चार होते. आता पहा लोणी, लोणी दिलाय त्यांनी, लोणीचे अनेक वचन काय होईल? हे पहा लोणी. इथं काय होत आहे? ईचे उच्चार होत आहे, याचे अनेक वचन काय होईल? लोणी. हे पहा परत दहीचे अनेक वचन काय होईल? इथं पण ईचे उच्चार होते, त्याचे पण काय होईल? दही. आता पहा उकारांत, हे पहा पुढच्या नियमाकडे आलो हा. उकारांत आणि उकारांत नपुंसकलिंगी. हे पहा दोघं उ आहेत, हा पण उ आहे, हा पण उ आहे. आणि शब्द कसा आहे? नपुंसकलिंगी, म्हणजे त्याचे उच्चार आपण कसं करणार आहे ते दाखवून. अनेक वचन काय होतं? ए होतं. अनेक वचन ए कारांत होते, क्वचित प्रसंगी ते वे कारांत होते. क्वचित प्रसंगी काय अजून? वे कारांत. आता पाखरू, पाखरू. तुम्ही पाखरूला काय म्हणणार आहे? ते पाखरू. हे पहा ते लागलं म्हणजे काय झालं? नपुंसकलिंग. पाखरूचे तुम्ही काय करणार आहेत? पाखरे. हे पहा पाखरे करणार आहेत, इथं काय झालं? ए कारांत झालं का? ए कारांत आलं, हो झालं. हे पहा पाखरू, पाखरे. हे पहा दोन नियम आहेत, एकाचे ए होणार आहे, एकाचे काय होणार आहेत? वे होणार आहे. हे पहा वासरूचं काय झालं? वासरे. पहिले नियमात बसलं. लिंबूचं काय झालं? लिंबे. ए कारांत झालं. पिल्लू उ कारांत आहे, पिल्ल काय झालं? ए कारांत. गडू आणि आसू. हे पहा गडू याचे वे कारांत होत आहे, शेवटी वेळ लागलेला आहे. आसू, आसवे. इथं पण काय होतं? वे कारांत. हे पहा आपण किती शब्द पाहिले, त्याच्यामध्ये गडू आणि आसू हे दोन लक्षात ठेवा. हे पहा गडूचं काय होईल? गडवे. हे पहा जे काहीतरी नवीन आहे, ज्याच्यामध्ये मार्क देऊ शकतो, तेवढं आपण काय करतोय? थोडंसं लिहून आपली प्रॅक्टिस होते. डबल डबल ते शब्द काय आहेत? आपल्या कानावर पडतायत. आसवे. याच्यामध्ये आपले मार्क देऊ शकतात. आसू, आसवे. गडू, गडवे. आता पहा इथं एक कारांत नपुंसकलिंग नामाचे अनेक वचन ई कारांत होते. हे पहा याचे काय होणार आहे? ई होणार आहे. तो शब्द कोणता आहे? नपुंसकलिंग, म्हणजे त्याचे उच्चार आपण कसं करणार आहे ते. आता पहा इथं अपवाद काय आला अजून? सोने. हे पहा हे जे अपवाद आहे ना, आपण नंतर बघू. आता पहा केडे. ए कारांत आहे, केडेचं काय झालं? केडी. हे पहा केडे. याच्या उच्चार होत आहे का इथं? हो. शेवटी एक कारांताच्या अर्थाचा काय सांगितला मी तुम्हाला? कारांत. या शब्दाचा अर्थ काय सांगितला? शेवट होणे. म्हणजे शेवटच्या शब्दाचे उच्चार तुम्हाला ए दिसतोय का? हो. केळेच्या शेवटी उच्चार करताना एचा उच्चार होतो. केळेचे अनेक वचन काय झालं? केळी. आता पहा ईचा उच्चार होतोय का? हो. म्हणजे त्यांनी काय सांगितलं? तुम्ही याला काय म्हणणार आहे? ते केळे. केळेचे काय झालं? केळी. एचे उच्चार काय होतोय? ई. इथं पहा कुत्रे, कुत्री. एचा ई झाला. गाणे, गाणी. एचा काय झाला? ई. खेडे, खेडी. एचा काय झालं? ई. मडके, मडकी. रताळ्याचे अनेक वचन? रताळी. हे पहा प्रत्येकामध्ये एचं काय झालेलं आहे? ई झालेलं आहे. आता पहा अपवाद कडे येऊ आपण. अपवाद काय सांगितला त्याने आता? हे पहा सोने. हे पहा सोने घेऊ आपण. सोने. एक मिनिट हा. हे पहा आपल्याला आता काय घ्यायचंय? सोने.
सोन्याचे अनेक वचन सोनी होणार आहे का? हे पहा, सोन्याचे अनेक वचन सोनी होणार आहे का? नाही. हे पहा, याच्या हे सोनी होणार आहे. काय होणार आहे? तर सोन्याचे राहणार आहे. म्हणून त्याला अपवाद सांगितला त्यांनी. सोन्याचे अनेक वचन काय झालं? सोनी. आता पहा, रुपे. रुपेचे अनेक वचन काय होईल? रुपेच राहील. अपवाद येते. जे अपवाद राहतात त्यांचं एक वचन आणि अनेक वचन काय राहतं? सेम राहतं. हे पहा, जे काही अपवाद राहतात त्यांचं एक वचन आणि अनेक वचन काय राहतं? सारखं. लक्षात ठेवा नेहमी. आता पहा, तांबाचे अनेक वचन काय राहील? तांबेच राहील. परत शिसे दिला त्यांनी. शिसे. आता पहा, इथं निरीक्षण जर केलं ना तुम्ही, हे जे अपवादात्मक शब्द आहेत ते कोणते शब्द आहेत? हे पहा, धातू सर्व. तांबे, शिसे, परत सोने, शिसे, सोने आलं, तांबे, शिसे, हे काय तर तुमचे धातू आहेत. फक्त रुपे शब्द लक्षात ठेवायचे की तुम्हाला रुपेचे जर अनेक वचन विचारलं काय सांगायचं? रुपेच सांगायचं. आता पहा, अकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. हे पहा, आता अचे काय आहे? एकारांत. हे पहा, घर, घरी. घरचं काय आलं? घरी. अचं काय झालं? हे पहा, तुमच्या नियमात लक्षात बसत नसेल, नका लक्षात ठेवू, फक्त शब्द लक्षात ठेवा. तुम्हाला जर विचारलं घरचे अनेक वचन काय होणार आहेत? घरी. हे पहा, लहान मुलं पण सांगू शकतात, तुम्ही का सांगू शकणार नाही? हे पहा, दारचं काय झालं? दारे. फूल, फुले. आता पहा, फूल म्हणजे काय? एक फूल. तुम्हाला असं बोलायचं आहे, मी भरपूर फुले पाहिली, म्हणजे तुम्ही काय बोलले? अनेक वचनी शब्द बोलले. फुलचे अनेक वचन काय झालं? फुले. शेत, शेते. माणूसचे अनेक वचन काय होईल? माणसे. घड्याळचे अनेक वचन काय होईल? घड्याळे. हे पहा, हे पहा, घड्याळ. त्याचे अनेक वचन काय होईल? घड्याळे. हे पहा, आपण लगभग सर्व नियम संपवले. आता पहा, आपल्याला काहीतरी थोडसं गोष्टी अजून रिअल फॅक्ट याच्यामध्ये बघायच्या आहेत. आता पहा, याच्यामध्ये अजून असं आहे, अधिक सलगी. आता हा नियम पहा, अधिक सलगी किंवा जवळीक दाखवायची असेल तेव्हा मोठ्या व्यक्तीबाबतही एक वचन वापरण्यात येते. हे पहा, मोठ्या व्यक्तींना जर आपण अनेक वचन वापरलं, हे पहा, मोठ्या व्यक्तींना जर आपण अनेक वचनी वापरलं तर त्याला म्हणतात आदरार्थी अनेक वचन. हा भाग तर आपण आता पुढच्या याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. पण पहा, व्यक्ती मोठी आहे किंवा जवळची आहे किंवा आपलं त्याच्यासोबत जास्त घट्ट नातं आहे, तर अशा वेळी आपण काय वापरलं पाहिजे? एक वचन वापरलं पाहिजे. आता पहा, दादा शाळेतून आला या शब्दावरून मला काय दाखवायचं आहे की मी एक वचन वापरतोय. आता पहा, वहिनी उद्या येणार आहे. पहा, आय वापरलाय. याच्यावर असं म्हणू शकतो व्यक्ती एकच आहे आणि एक वचन मी वापरतोय. इथं पण एक वचन मी वापरतोय. आता पहा, बाबा गावाला गेला. आता आपल्या बाबांना आपण मानपान देऊन बोलतो. हे पहा, इथं जर गेले आले असते तर काय राहिलं असतं? अनेक वचन. इथं गेला आहे तर त्यांनी काय म्हटलंय? एक वचन म्हणून बाबांना संबोधलेलं आहे. आता पहा, याच्यात थोडंसं विरुद्ध पुढच्या नियमामध्ये आपण घेऊ. हे पहा, आधी तर काय दिलं? कधी कधी व्यक्ती एक असूनही त्या व्यक्तीबद्दल आदर दाखवण्यासाठी आपण त्या व्यक्तीबद्दल अनेक वचन प्रयोग करतो. हे पहा, अनेक वचन प्रयोग कसे? हे पहा, गुरुजी शाळेत आत्ताच आले. आता पहा, इथं आले व्यक्ती, पण आपण काय बोललो? आले. हे पहा, आले काय आलं? अनेक वचन आलं ते. आणि एक व्यक्ती असून सुद्धा आपण अनेक वचन दाखवतो तेव्हा त्याला काय म्हणतात? आदरार्थी. तेव्हा त्याला म्हणतात आदरार्थी. काय म्हणतात? आदरार्थी. आता पहा, मुख्यमंत्री शाळेस भेट देणार आहेत. आहेत काय दाखवतो? अनेक वचन दाखवतो. ते काय आलं? आदरार्थी. अशा वेळेस त्यास आदरार्थी अनेक वचन किंवा आदरार्थी बहुवचन म्हणतात. हे पहा, त्याला काय काय नाव दिले त्याने पहा. तुम्हाला जर उद्या परीक्षेत प्रश्न आला, आदरार्थी अनेक वचन सांगा. आदरार्थी अनेक वचन सांगा.
किंवा आदरार्थी बहुवचन. तर तुम्ही काय सांगायचं? गुरुजी शाळेत आताच आले. अशा प्रकारचे उदाहरण होईल. परत मुख्यमंत्री. आता पहा, मुख्यमंत्री शाळेस भेट देणार आहेत. आहेत काय समजतोय आपल्याला की अनेकवचन आहे. अशा वेळी त्यास आदरार्थी अनेकवचन किंवा आदरार्थी बहुवचन असे म्हणतात. आता पहा पुढचे नियम. काही नामे नेहमी अनेकवचनी आढळतात. आता पहा, काही नामे अशी नेहमी अनेकवचनी आढळतात. आता पहा कोणकोणते? डोहाळे, कांजिण्या, क्लेश, हाल, रोमांच. हे पहा व्हेरी IMP प्रश्न आहे. याच्यावर प्रश्न नेहमी विचारले जातात. पूर्ण वचन टॉपिकवर विचारले जाणार नाहीत, पण याच्यावर विचारले जातील. आता इथं पहा, विपुलता दाखवण्यासाठी काही शब्दांचे एकवचन वापरतात. हे पहा, विपुलता म्हणजे काय? एकापेक्षा जास्त संख्या, याला म्हणतात विपुलता. आता पहा, यंदा खूप आंबा पिकला. खूप मध्ये काय आलं? जास्त प्रमाणात. आपण काय म्हटलं? एकवचन. आता पहा, पिकला काय दाखवत आहे? एकवचन. आणि तिथं जे पिकले असं दिलं असतं, आपण काय म्हटलं असं त्याला? अनेकवचन. अनेकवचन काय? केव्हा? पिकलेसाठी. आता पहा, शेठजींच्या जवळ खूप पैसा आहे. आता पहा, खूप पैसा आहे काय दाखवत आहे? एकवचन. हे पहा, आहे काय दाखवत आहे? एकवचन दाखवत आहे. आणि तर इथं त जोडला असता, आहे त. आहे काय दाखवतं? अनेकवचन. हे पहा, हळूहळू लक्ष देईल. आता पहा, तिसरं वाक्य पहा. पंढरपुरात यंदा लाख माणूस जमले होते. लाख माणूस. हे पहा, हे पण काय दाखवते? एकवचन. हे पहा, तुम्ही नुसतं वाक्य पण लक्ष ठेवले ना, की वाक्य काय? विपुलता दर्शक. हे पहा, खूप, लाख, जास्त असं पहा, संख्या दाखवण्याचा प्रयत्न केला असेल, जास्त संख्या, त्याला म्हणतात विपुलता दर्शक वचन. विपुलता दर्शक वचन म्हणतात. हे पहा, संख्या दाखवण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याला काय म्हणतात? विपुलता दर्शक. आणि पहा, डोहाळे, कांजिण्या, क्लेश, हाल, रोमांच हे नेहमी काय आढळतात? अनेकवचनी आढळतात. परत आपण काय पाहिलं? व्यक्ती एक असून सुद्धा आपण काय करतो? त्यांच्या अनेकवचनी करतो. गुरुजी आता शाळेत आले. मुख्यमंत्री आज भेट देणार आहेत. याला काय म्हणतात? आपण काय म्हटलं? अनेकवचन. आदरार्थी वचन म्हटलं त्याला आपण. आणि व्यक्ती एक असून सुद्धा आपण हे पहा, अधिक जवळचं दाखवायचं असेल किंवा जवळ दाखवायचं, आपण काय बोलतो? एकवचन वापरतो. दादा शाळेतून आला. वहीन उद्या येणार आहेत. बाबा गावाला गेले. हे पहा, 3 नियम जास्त पाहिले आपण व्यवस्थित. डोहाळे, कांजिण्या हे लक्षात ठेवा. हे पहा, हे जास्त IMP आहे. हे पहा मित्रांनो, आपलं काय वचन टॉपिक संपलेलं आहे. हे पहा, आपलं बाकीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये आहेत. सर्वांनी ते व्हिडिओ बघा. हे पहा, गणिताचे लेक्चर आणि मराठीचे लेक्चर हे आपले रेग्युलर चालू आहेत. हे पहा, कमेंटमध्ये तुम्हाला जे चॅप्टर कठीण वाटत असेल गणिताचे ते सांगा. आपण ते पण घेऊ. आणि मराठीचं जे कठीण वाटत असेल वाटलंच ते पण आपण घेऊन टाकू पहिले. चला, धन्यवाद.